नमस्कार मंडळी, मी डॉक्टर संपदा तांबोळकर, बालरोगतज्ञ. थोडा आवाजात बदल जाणवतोय ना? नक्कीच, कारण काय आज थोडा सर्दी खोकला झालाय. मग तुम्ही म्हणता डॉक्टर तुम्ही सुद्धा? हो, डॉक्टर सुद्धा आजारी पडतात. तर याच विषयानुसार आपण जाऊया. आता सध्या काय झालंय की फेब्रुवारी मार्चच्या सुमारास काय होतं, एक ड्युअल टेम्परेचर येतं बरं का. म्हणजे काय, रात्र जरा थंड, सकाळी थंड असतं आणि दुपारी टेम्परेचर एकदम वाढलेलं जातं. त्यामुळे आपल्याला जो डिफरन्स म्हणतो ना आपण, सकाळच्या तापमानात आणि दुपारच्या तापमानात फरक जाणवतात. त्याच्यामुळे होतं काय की आपल्याला तर असह्य होतंच की म्हणजे गरम कपडे घालावेत का थंड कपडे घालावेत हा विषय पडतो. आणि त्याच्यानुसार आपण एक व्हिडिओ करूच. पण त्याच्याबरोबर होतं काय माहिती आहे का की व्हायरसेस खूप वाढायला लागतात एन्व्हायरमेंटमधले, वातावरणातले. आणि विषाणू वाढतात का बरं? कारण त्यांना हे दोन टेम्परेचर्स आवडत असतात. त्यामुळे विषाणूंची वाढ झाली की मग सगळेजणच प्रचंड प्रमाणात होणारा घसादुखी, प्रचंड प्रमाणात होणारी सर्दी, खोकले, ताप आणि येतात. आणि नेमकं होतं काय माहिती आहे का, आता परीक्षांचा सीझन असतो. मग त्या चिमुकल्यांना तसंच धाडलं जातंय का शाळेमध्ये, कारण परीक्षा चालू आहेत. त्यामुळे एकाची साथ दुसऱ्याला पसरते. हा थोडासा त्याच्या भागचा थिअरी की हा का होतोय. मग ते न होण्यासाठी काय करायला पाहिजे बरं? की एक म्हणजे आपण कोविड काळामध्ये पाहिलं होतं ना की आपण मास्क वापरल्याने किती फरक पडत होता. त्यामुळे अशा ठिकाणी जिथे गर्दीचं ठिकाण आहे किंवा जिथे शाळेत जाताना शेजारच्या आपल्या मित्राला समजा सर्दी खोकला असेल तर त्या मुलांनी अवश्य मास्क वापरावा. कारण मास्क वापरल्याने थोडासा प्रमाणामध्ये एक बॅरियर होऊ शकतो. अर्थातच मास्क वापरून पाठवायला हरकत नाही, पण एक लक्षात ठेवा मैत्रिणींनो की आपलं मूल आजारी आहे तर त्याची तब्येत जास्त महत्त्वाची नाही का. त्यामुळे खूप आजारी मुले अगदी तापाने फणफणले आणि मग त्यांना तुम्ही शाळेत पाठवता आणि मग शाळेतनं फोन येतो आणि मग घरी धावपळ करून घरी घेऊन यायचं. याच्यापेक्षा एखादा दिवस नाही गेलं तर काही हरकत नाही. आणि अशी जगावेगळी काय परीक्षा द्यायची आहे, आयुष्यभर त्यांना परीक्षा द्यायच्या आहेत. आता शाळा देखील ही समजू शकते. त्यामुळे एक आग्रहाची विनंती की आजारी लेकराला प्लीज शाळेत पाठवू नका. त्याला तर त्रास होतोच, इतरांना देखील आजूबाजूच्या मुलांना त्रास होऊ शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्थातच हायड्रेशन. भरपूर पाणी प्यायलं पाहिजे. पाणी प्यायल्याने काय होतं, एक तर काय की अंगात जर ताप असेल तर तो कमी होतोच, पण त्यानुसार शरीरातले टॉक्सिन्स बाहेर काढायला देखील मदत होते. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टरांकडे कधी जावं. तर आपण वाटतं की 2 दिवस व्हायरल आहे, कशाला डॉक्टरांकडे जावं. तर मित्रमैत्रिणींनो, आपल्या बाळाला कधी डॉक्टरांकडे घेऊन जायचं तर 3 दिवसाच्या वर जर ताप कमीच नाही झाला, निवळलाच नाही, तर तात्काळ डॉक्टरांकडे घेऊन जा. किंवा पहिल्या दिवशी प्रचंड तापाने फणफणलं पण ताप पॅरासिटामॉल देऊन सुद्धा उतरून सुद्धा जर ते मूल निपचित पडलेलं असेल तर तात्काळ डॉक्टरांकडे जा. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खूपच प्रमाणात जुलाब, पोटदुखी, कानदुखी किंवा अगदी गळून गेलेलं मूल किंवा प्रचंड खोकला म्हणजे अगदी रात्रभर शांत झोपू शकलेलं नाही, कानातनं पू पाणी येणारं मूल, असं जर मूल असेल तर पहिले काळ वेळ विचार न करता पहिले डॉक्टरांची अपॉइंटमेंट घ्या आणि त्यांच्याकडे दाखवायला घेऊन जा. महत्त्वाची गोष्ट की ताप आल्यावर प्रत्येक वेळेस मग अँटीबायोटिक लागतंच का, तर प्रत्येक वेळेस व्हायरलमध्ये अँटीबायोटिक लागत नाही. आणि कृपा करून ते ओव्हर द काउंटर आपण स्वतःहून सुरू करू नका. कारण काय होतं, बरेच आजकाल डिजिटल प्रिस्क्रिप्शन्स असतात ना, मागचं बघूनच पुढे घेतलं जातं की नाही हेच देणार आहे, मग आम्ही हे सुरू केलं. तर बरेचदा काय होतं की अँटीबायोटिकने अजून गोंधळ होतात की जुलाब सुरू होतात की अजून काही रॅशेस सुरू होतात. मग डॉक्टरांचा संभ्रम होतो की या औषधाने झालं आहे का व्हायरलमुळे झालं आहे. त्यामुळे कृपा करून प्लीज अँटीबायोटिक सुरू करू नका. हा किरकोळ सर्दी खोकल्याची 1-2 दिवस औषधं घरी तुम्हाला पूर्वी दिलेली असेल तर तुम्ही नक्कीच देऊ शकता. जर तुम्हाला वाटलं की खूपच खोकला आहे तर वाफ किंवा पंप डॉक्टरांनी दिलेला असेल तर तो घरी वापरून बघू शकता. आणि 2 दिवसात जर बरं वाटलं नाही तर पहिले डॉक्टरांचा दवाखाना गाठा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कपडे आपल्या मुलाला किंवा लहान अगदी लेकरांना कुठले घालायचे, तर अगदी छोट्या बाळांचे जे कपडे आहेत त्यांना ताप असताना हलके कपडे घालावे. हलके म्हणजे काय, थोडेसे कॉटनचे लूज, जेणेकरून ताप जी ऊर्जा आहे ती बाहेर पडू शकते. आणि अर्थातच ताप डोक्यात जाऊ नये म्हणून त्याचा अंग पूर्ण हेड टू टो म्हणजे नखशिखांत ओल्या कपड्यांनी पुसून घ्यावं, म्हणजे ताप पटकन कमी होतो. आणि पॅरासिटामॉलसारखी औषध द्यावं. आणि औषध किती कसं द्यावं त्याचा एक व्हिडिओ मी केलेलाच आहे, तो मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकीनच. त्या अशी झाली तापाची काळजी. सर्दी खोकल्यासाठी उत्तम उपाय म्हणजे हात धुण्यासारखे, मास्क बांधणे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट न्यूट्रिशियस आलतू फालतू न खाता ताजी फळं, ताजं अन्न खाऊन सतत पेय पिणं, अर्थात थंड नाही,
नॉर्मल टेम्परेचरचं. आणि विटॅमिन सी युक्त पदार्थ खायचे, म्हणजे सरबतं घ्या, ओलामृत घ्या, ताजी फळं खा. अशा पद्धतीने आपण आपलं या दिवसांमध्ये संरक्षण करू शकतो आणि अर्थातच डॉक्टरांकडे जाऊन त्यांचा योग्य तो सल्ला घेऊ शकतो. असेच काही जर तुम्हाला उपयुक्त व्हिडिओज हवे असतील, काही अजून चर्चा हवी असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.